यशस्वी पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेब आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याकडे पाहून आणि डोंबिवलीचे आणि आमच्या महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब यांच्या नेतृत्वाकडे पाहून अनेक लोकांना इच्छा होते की भारतीय जनता पार्टीमध्ये काम करावं आणि आज डोंबिवलीतील एक कुशल नेतृत्व आणि देसलेपाडा या भागामध्ये मोठं काम करणारे विकास देसले आज यांनी प्रवेश भारतीय जनता पार्टीत केलेला. मी त्यांचा भारतीय जनता पार्टी परिवारात खूप खूप स्वागत करतो आणि हे तर आता सुरुवात आहे. आता इलेक्शन अजून लागायचे आहे, अजून भरपूर प्रवेश भारतीय जनता पार्टीत होणार आहेत, त्याच्याकडे सगळ्यांचं लक्ष लागून आहे. आम्ही गावाच्या विकासासाठी एकत्र आलेले आहेत. बरेच वर्ष झालेली आमचे राजकीय वाद व्हायचे. आता आमची मुलं पण मोठी होत चाललेली आहेत, त्यांना पण आम्हाला कुठेतरी एक पेस द्यायचं आहे. त्यामुळे आम्ही दोघांनी ठरवलं का वादावत करण्यापेक्षा एकत्र येऊन गावाचा आणि देसलेपाड्याचा नांदिरीचा प्रभागाचा विकास करायचा. त्यामुळे विकास करण्यासाठी आम्ही विकास देसले आम्ही बरोबर घेतलेला. साहेब यांचा प्रवेश झाला, काय सांगा? आपल्या सर्वांना आता कल्पना आहे की या सर्व निवडणुका या कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत आणि कार्यकर्त्यांच्या निवडणुकांमध्ये कल्याण डोंबिवली असेल की या अगोदर झालेल्या नगर परिषदेच्या जे निवडणुका चालू आहेत की आता त्याच्यातली बदलापूरची झाली, अंबरनाथची काही कारणाने स्थगित झाली, परंतु कल्याण डोंबिवली असेल किंवा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या पक्षांमधले कार्यकर्ते त्या कार्यकर्त्यांच्या निवडणुका असल्यामुळे त्यांचं भविष्य त्यांना ज्या पक्षामध्ये सुरक्षित आणि उज्ज्वल वाटतं अशा पक्षाकडे त्यांचा ओढा वाटतो आणि अशा पद्धतीने भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करणाऱ्या अनेक कार्यकर्त्यांची मग ते सामाजिक असो किंवा वेगवेगळ्या पक्षामध्ये काम करणारे राजकीय कार्यकर्ते असो, अशा सर्वांना जर त्यांचं भविष्य भाजपमध्ये सुरक्षित आणि उज्ज्वल वाटतं तर त्यापैकीच विकास देसले हे एक अत्यंत गुणवान आणि समाज हिताचं काम करणारे असे कार्यकर्ते आहेत. त्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करण्याची इच्छा व्यक्त केली आणि त्यांनी आज भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे.